अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा, कुरकुरू चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची, शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी त्याचा आग लावी कुणी त्याचं तेल घाली, होती दुनियारी आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. उन्हाळ्यातल्या दुपारी चालत होतो भर रस्त्यावरी, हा भरधाव आली रिक्षा कुठून तरी, दाबला कचकन ब्रेक, आवाजाचा अतिरेक. अरे बिरजू, अरे काय हे काय काय ब्रेक लावण्याची पद्धत आहे ही? एका दिवशी तर सगळं डांबर आहे ना रस्त्यावरचं, काढशील त्या टायरमुळे. आई भाभीजी, अहो अहो सामान घ्या ना, खूप जड आहे. मुळात तू आलीसच का? काय त्याच्या गाडीत का आलीस? हो आज संप आहे ना रिक्षांचा, आणि एवढं सामान होतं हातात जड जड. देवासारखे भेटले हो बिरजू भाऊजी. देवासारखे? मुळात एवढं सामान घ्यायची गरज काय? म्हणजे खरेदी नाही करायची? खरेदी करावी, पण जरा थोडी करावी ना. त्यांनी काय झालं असतं? दोन्ही हातांमध्ये सामान व्यवस्थित धरून चालत चालत येऊ शकली असतीस ना. वा रे वा, तुम्हाला चाललं असतं असं सामान घेऊन मी उन्हातून आलेली? नाही असं नाही. घ्या ना सामान. कशाला? त्याच्या गाडीत नाही यायचं नाही ना. आता काही बोलू नका. हे बघा बिरजू भाऊजी येत आहेत. बिरजू भाऊजी थैंक यू वेरी मच. हाँ अरे उसमें थैंक यू काहे का भाभी, गाड़ी आप ही की है, जब भी चाहिए बुला लीजिएगा, गाड़ी हाजिर हो. बरं बरं. काय बरं बरं काय? आणि आप ही की गाडी है काय? ही काही गाडी आमची वगैरे नाही. हा मैं तुमसे कहाँ बात कर रहा हूँ बल्ला. वहिनी तरी सांगा, काय नाही यामिनी वहिनी, बल्लाळ कधी गाडी घेईल असं वाटत नाही. तुम्हाला कधी गाडीची गरज लागली तर मला जरूर सांगा, मी तुम्हाला गाड़ी देई. भाभी कितनी देर से धूप में खड़ी हो आप, सामान दीजिए, मैं अंदर रखता हूँ, दीजिए. काही गरज नाहीये, मी घेईन सामान, कळलं ना. दे ग. काय काय आणायचं एका वेळेला, काय अर्थ आहे का? अगं आता काय माझी बोट जातील. बल्लाळ तुला पण कधी गाडीची गरज लागली तर सांग. आहे गाडी आपलीच आहे, म्हणजे आहे माझ्या मालकीची, पण ती तू वापरू शकतोस. बहुत सुकून मिला. यामिनी, ए यामिनी, त्या बिरजूच्या गाडीत नेणं अगदी गरजेचंच होतं का? आपली स्वतःची गाडी असती ना तर आपल्या गाडीने आले असते मी. अरे हे बघ, मी तुला आता सांगतोय, हे असले प्रकार मला सतत चालणार नाहीत. एवढी काळजी आहे बायकोची तर घेऊन टाका ना एखादी गाडी. अरे गाडी घेणं हा एकमेव उपाय आहे का बायकोची काळजी आहे दाखवण्याचा? मला सांग ना, गाडी घ्यायची का? एक कारण सांग मला, एक कारण सांग. सांगते ना. सांग ना मग, सांग ना. नाही सुचत आहे ना, सांग ना. काय काय काय? पूर्वी कसं आपण बाहेर जायचो तिघही, तुम्ही मी मोरया, बरोबर. तेव्हा स्कूटरवर नाही का मोरया असा पुढे बसायचा. आता जर का आपल्याला बाहेर जायचं असेल तिघांना तर कसं जाणार? मोरया केवढा मोठा झालाय. पण आता तिघांनी बाहेर एकत्र जायचंच कशाला? अगं तीन तिघाडा काम बिघाडा. पूर्वी सुद्धा जात होतो नाही का? तू आता पूर्वीचं काहीतरी काढू नकोस ग. अहो
काही नाही, काहीही नाही. हा काय हा जरा विचार करा. काय? आपण जर का गाडी घेतली ना हं. तर तुमचा रुतबा वाढेल. रुतबा? हा म्हणजे तुम्हाला जर का एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल बरं. किंवा संमेलनाला जायचं असेल तर तुम्ही अशी गाडी घेऊन जाऊ शकता. केवढा मान वाढेल तुमचा. अरे म्हणजे या सगळ्यासाठी मी गाडी घेणं एवढा एकच पर्याय आहे का? अजिबात नाही बाबा, तुमचं बरोबर आहे. अजिबात गाडी वगैरे काही घ्यायची नाही. मोरया काय गाडी घ्यायची नाही, काय गाडी घ्यायची नाही. हल्ली प्रत्येक घरात एक गाडी असणं गरजेचं असतं. असतं, बरोबर आहे, नाही असं नाही. हो बाबा, काय? काही गरज नाही आपल्याला गाडीची. अंथरूण पाहून पाय पसरावेत असं तुम्हीच म्हणता ना. आपली ऐपत आहे का? आपल्याला परवडणार आहे का गाडी? हे बघ, परवडण्याचा प्रश्न नाहीये मोरया. गाडी परवडण्याचा काही प्रश्न नाही बघ, तो प्रॉब्लेमच नाहीये. गाडी काय आपण जायचं आणि घेऊन यायची तसा प्रश्न नाहीये. पण प्रश्न असा आहे की गाडी घेतली की जाडी वाढते. अरे व्यायाम थांबतो सगळा. हो मग? आणि बाबा कसले फिट आहेत, रोज व्यायाम करतात, कसे स्लिम अँड ट्रिम आहेत. हे, गाडी नको, गाडीनी वजन वाढेल बाबांचं. हे बघ, तो प्रश्न नाहीये. तो प्रश्न नाही आई. हा. आई तो प्रश्न नाहीये. प्रश्न काय बाबा? प्रश्न जरा विचार करू दे ना मला. हा, प्रश्न असा आहे की प्रदूषण प्रदूषण केवढं वाढलेलं आहे. शिवाय पेट्रोलचा खर्च किती वाढलाय. बरोबर आहे. आणि पेट्रोलचा असा खर्च भारताला परवडणारा नाही. बरोबर की नाही बाबा? करा, भारताचाच विचार करा. आईचा विचार करू नका, बायकोचा विचार करू नका. अगं कसं आहे, तू जरा व्यापक विचार कर. बरोबर की नाही बाबा? ना ठीक आहे, नका घेऊ तुम्ही गाडी. पण यापुढे मी जर का बिरजू भाऊजींच्या गाडीनं आले गेले ना तर मग उगाच त्रागा करून घेऊ नका. हा राजो, ए राजो, अरे ओ भगवान, सुनती हो? अरे ओ राजो. ए जी, हाँ हम आ चुके हैं. काहे चिल्ला रहे हो? तनिक इधर तो आओ. किधर? इधर आओ, इधर मेरे पास. हाँ बोलो. हाँ, बैठो. कहाँ? कहाँ बैठोगी? आते रहो. देखो, बोलो. तुम हमेशा कहती थी ना कि हम आपको कहीं घुमाने नहीं ले जाते. और नाही तू कहा कधी नेले का कुठे बाहेर फिरायला? आता आपण फिरायला जायचं, खूप लांब लांब फिरायला जायचं आपल्या गाडीतून. हाय तैया, हाँ क्या कहते हो? हाँ. सच्ची? अरे सच्ची. कसम से? अय्या, बोलो कहाँ जाएंगे? कहाँ जाएंगे? मनाली जाएंगे. अपनी गाड़ी से? हाँ, कश्मीर जाएंगे. अपनी गाड़ी से? हाँ, अमेरिका भी जाएंगे. अपनी गाड़ी से? हाँ. ए गाढवा, अरे अमेरिकेला विमानाने जातात रे, विमानाने, गाडीनी नाही. क्या पता कहाँ पे है अमेरिका ये? हा ठीक आहे, ठीक आहे. आमच्या गाडीवाल्यांच्या गप्पा चाललेत. ज्याच्याकडे गाडी नाही त्याने बोलू नये. ए जी, हा. आज काय हे मध्येच? एरवी मी तुम्हाला सांगते फिरायला न्या तेव्हा नेत नाही. और आज काय हे बीच में ही? आता आपलं ठरलंय, आपण जायचं फिरायला रोज. हाय तैया. नेहमी काशीला जायचं आपल्या गाडीतनं, हा? चारधामला जायचं आपल्या गाडीतनं, मथुरेला जायचं आपल्या गाडीतनं. आजा मेरी गाड़ी में बैठ जा पॉप, पॉप. आजा मेरी गाड़ी में बैठ जा पॉप, पॉप. लॉन्ग ड्राइव जाएंगे, फुल स्पीड जाएंगे, कहीं रुकेंगे ना हम. गाना बजाना, खाना पीना, गाड़ी में होगा सनम. पॉप पॉप. आजा मेरी गाड़ी में बैठ जा. पॉप, पॉप. आजा मेरी गाड़ी में बैठ जा. पॉप पॉप. बघा ना किती प्लॅन्स करतायत बघा. करू देत ग, करू देत आई त्यांना प्लॅन. त्यांनी प्लॅन करायचे, आपण ते ऐकायचे, पण गाडी घ्यायची नाही. अय्या कोण घेते गाडी? मी बनू का गाडी? माफ कर ग बाई, तू तर काही बनू नकोस. तू आता गप्प बसा, गप्प बस. या घरात कोणीही गाडी घ्यायची नाही आणि कोणीही गाडी व्हायचं नाही. आपल्या बाबांना झेपणार आहे का ते? न झेपायला चार चाकी काय अशी स्टँडवर लावावी लागते? अगं आई तसं नाही ग, तसं नाही. माझ्या बाबांना परवडणार आहे का ते? ए तुम्ही सगळेजण गप्प बसा, गप्प बसा. मी गाडी घेणार नाहीये म्हणजे गाडी घेणार नाहीये. माझ्यासाठी माझी भामिनी आहे ना, तीच चांगली आहे. माझी आई नेहमी म्हणायची, जुनं ते सोनं. मी माझ्या भामिनी बरोबर जातो, तेच खरंय. अहो अहो
भामिनी ते भाभीने त्यांची स्कूटर ग. स्कूटर? तू स्कूटर व्हायचं नाहीस. चल 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 भामिनी, तूच आहेस ग माझ्यासाठी, तूच आहेस. अगं चालू हो ग. बल्लाळ उठ, बल्लाळ उठ, बल्लाळ उठ बेटा, बल्लाळ उठ. काय बापू, अहो आता VRS घेतली ना मी. आता काही कामावर वगैरे सुद्धा जायचं नसतं मला सकाळी. अरे हे बघ बल्लाळ, कामावर जाण्यासाठी नाही, माझ्या एका महत्वाच्या कामासाठी उठवलंय मी तुला. काय काम आहे बापू आता? बल्लाळ आता 2चे 4 व्हायलाच हवे. बापू बरे आहात ना तुम्ही? अहो माझं लग्न झालंय, विसरलात का? आणि मोरायाच्या बाबतीत म्हणत असाल ना तर त्याचं कशात काही नाही. आता कुठे त्याचे 2चे 4 हात करू मी? अरे 2चे 4 हात नाही, चाक म्हणतोय मी. म्हणजे? अरे आता तुझी ती भाभीनी स्कूटर सोड आणि 4 चाकी विकत घे. बापू तुम्ही सुद्धा आता यामिनी आणि त्या मोरायासारखं बोलायला लागलात. बोलणारच, कारण माझं एक स्वप्न होतं रे, की या घराच्या दारात 4 चाकी उभी राहावी. बिरजूने घेतली आहे, आता तू पण घे. बिरजूनी घेतलीये ना, आता कशाला परत परत मी घ्यायची आहे? अरे असं काय करतोस? या घराला 2 दार आहेत असं म्हटल्यानंतर 2 गाड्या हव्यात ना. अरे माझं अर्ध स्वप्न त्यानं पूर्ण केलं, उरलेलं स्वप्न तू पूर्ण कर. करशील ना? बापू ही फक्त तुमचीच इच्छा आहे का? तुम्हाला हा माझ्यावर संशय घेतो? ठीक आहे, तू गाडी घ्यावीस ही माझी नुसती इच्छा नाही, हा माझा आदेश आहे. समजलं? ठरलं बापू, ठरलं. आता मी माझी स्वतःच्या कष्टाची गाडी घेणार. जोरात चालवा, जोरात चालवा गाडी. अगं आपण अजून गाडी घ्यायची आहे, आत्ताच कशी जोरात चालवणार? छान वाटतंय तुमच्या गाडीत बसून बिरजू भाऊजी. मस्त. मोरया हात आत घे, हात आत घे मोरया. मऊआ तुला वेगळं सांगायचं का? हात आत घे. नाही लाजो, लाजो तू आरामात बस. मज्जा मज्जा बिरजू भाऊजी, मस्त अशी फॅमिली ट्रिप नेहमी काढूया ना. उठ उठ ए, उठ उठ. काय काय अगं काय बडबड करतेस? मी बडबड करते? नाही मी बडबड करतोय. मग करा. अगं बडबड करतेस झोपेमध्ये. मोरया गाडीतनं हात बाहेर काढू नकोस. ए लाजो सरकून बस ग, आहे मला जागा. तुम्ही काय असे बाहेर बघताय? हात बघा. मला ना स्वप्न पडलं, स्वप्न. अच्छा, स्वप्नात त्या बिरजूच्या गाडीतनं आपण फिरायला चाललोय असं पाहत होतीस? विसरते, हे स्वप्न कधीही खरं होणार नाही. मग काय, आपल्या गाडीतून फिरायला जाते अशी स्वप्न बघू? आता तीच स्वप्न बघ. करेक्ट आहे तुझं. म्हणजे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं तुला वाटतंय? आता आपलं स्वप्न पूर्ण होणार. यामिनी आपण आता आपली स्वतःची गाडी घेणार आहोत. अगं बाई, हे सुद्धा स्वप्नच दिसते. अगं नाही, हे स्वप्न नाहीये. मी ठरवलंय, आपण आपली स्वतःची गाडी घ्यायची.
हे बघ आता एवढ्या ही अगं ही दुसऱ्याची आहे ऑफर ह्या गाड्यांवर आहे. हे बघ एवढ्या सगळ्या गाड्या आहेत. तुला कुठली आवडते सांग, आपण चौकशी करूया. ही लाल ही लाल. हा काय नंबर काय सांग मला त्यांचा. नंबर हा तिथे खाली नंबर दिला. 9 हा 8 हा हे लावलाय काळजी करू नकोस. हेलो बल्लाळ पाठक बोल रहा हूँ. हाँ हमको वो तुम्हारे पास का गाड़ी चाहिए. क्या भाव चल रहा है आजकल गाड़ी का. असं सांगता येत नाही का. नहीं हमको गाड़ी खरेदी करना है ना म्हणून. मंगताय. हाँ. अच्छा तुम आदमी भेजेगा. हाँ चालेल. गाडी लेके आओ. गाड़ी लेके भेजो. कसं गाड़ी घेऊन येतील. नहीं पत्ता. हाँ मैं तुमको पत्ता बोलता है. तुम ऐसा आ गया ना तो इधर जाने का और ऐसा नहीं सांगतो पत्ता. हे बघा दामले निवास घंटाळेश्वर मंदिर के एकदम ऐसा बाजू में है. अरे घंटाळेश्वर मंदिर अपना बोरिवली. ईशान्य नहीं कळत है म्हणतो. तुम घंटाळेश्वर मंदिर के यहाँ आ जाओ और पूछना बल्लाळ पाठक किधर है. हाँ लेकिन खरे. हाँ आ जाओ. ओके. माझं हिंदी ऐकून म्हणला मराठी सेल्समनच पाठवतो तुमच्याकडे. वा. काय झालंय. कसला विचार चाललेला आहे. आज की नाही तुम्ही माझं स्वप्न पूर्ण केलंय. हो. नाही मला नेहमी असं वाटायचंय की आपल्याकडे की नाही एखादी गाडी असावी. पण मग विचार यायचा की काय नाही हेच की आपल्याला गाडी परवडेल का हो. नाही म्हणजे एवढी महागडी असते गाडी, त्यात पेट्रोलचा खर्च, गाडीची देखरेख, हे सगळं जमेल आपल्याला. मला वाटतं आपण कॅन्सल करूया आयडिया. नाही कॅन्सल नाही करायचं आता. म्हणजे काय एवढी विचारपूस वगैरे करतोय ना आपण, कॅन्सल कशाला करायचं आता. नाही आता गाडी घ्यायची आपण. तुला मी सांगतो आत्ताच्या या सिच्युएशन वर बरं का मला अशी एक छान कविता सुचते आहे. नको आता कविता वगैरे काही करू नका. छान मूड आहे माझा गाडी बिडी घ्यायचा. कविता उगाच गस करता. आओ ऐका ना, गाडीवर करता का एखादी कविता. तर ऐकते पण नंतर. हा आत्ता नाही. हाँ नहीं अरे वो क्रीम वाला बिल्डिंग था ना, उसमें कितना नफा हुआ. मालक तुम्हाला सांगतो प्रत्येक किलो मागे 210 रुपये तरी झाले. अरे किलो में नहीं टन में बता. हाँ प्रत्येक टनामागे भरपूर म्हणजे 10 टन 20 टन U-टन. बस इतना ही. और चाहिए का. सांगितलंय अजून ऐका ना. प्रत्येक टनामागे 7,500 तरी झाला. हाँ और चाहिए का. अरे क्या कर रही हो. अच्छा हाँ बोलेंगे तो डालेंगे नहीं का. तुमसे नहीं बात कर रहा हूँ, भुजंगवा से बात कर रहा हूँ मैं. ऐसे का. हाय दे. हाँ आज मी खूप 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 खुश. तनिक रुको. चांगली बातमी आहे. अरे चांगली बातमी आहे. क्या हुआ. आज पुलं असते ना तर खूप खुश झाले असते. पुल. अच्छा पुल देशपांडे. अरे बहुत अच्छा लिखते थे वो. बल्लाळ से हमने बहुत सुना है उनके बारे में. उन्होंने पानवाला के बारे में बहुत अच्छा लिखा है. पण ते खुश का झाले असते. पुलं म्हणाले होते एखाद्या मराठी नटाच्या दारात जेव्हा गाडी येईल तोच सुदी नसेल. आणि आज तर एका मराठी कवीच्या दारात गाडी येते. मराठी कवि कौन है. बल्लाळ पाठक अर्थात लंकासूर. हाय भैया का कह रही हो. बल्लाळ भाऊजींच्या घरी गाडी येते. हो कोणी सांगितलं. अरे निनी
अरे भैया ये तो बहुत बढ़िया बात है। ए, अब उनकी फॅमिली और हमारी फॅमिली कहीं घूमने जाएंगे। भैया कुठे जायचं? अष्टविनायकाला जाऊया। नको महाबळेश्वर? अरे नाही, तिरुपति बालाजी जाएंगे। उटीला जाऊ। अरे बहुत पैसा है, आजा आजा। तिरुपति बालाजी, वहां जाके तो कोनो फायदा नहीं है हमरा। मालक, सगळं ऐकलंय, सब सुना? आता बघाच तुम्ही मी काय करतो. हं? या 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 या. बसा बसा. हा या. मोर्या, ए मोर्या. काय रे काय? नमस्कार मोर्या. अरे मी नाही मोरया. कोण आहे ते? कोण आहेत? बल्लाळ साहेब, ते हे आले आहेत ते. हे कोण? सेल्समन. तुला 1000 वेळा सांगितलंय, स्वतः सेल्स म्हणून इथे यायचं नाही, कोणाला तरी सेल्समन म्हणून आणायचं नाही. हो, उठा चला, उठा उठा. तुम्हीच फोन केला होता ना गाडी घेण्याबद्दल. मी? अच्छा, तुम्ही ते गाडी. हो हो, बसा 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 बसा. हा, वा 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 वा. पाणी देता का जरा? कोण घेते गाडी? अरे तुला कोणीतरी हाक मारताय बहुतेक. ओ ओ, आला आला. हो, ए भजन. हो हो, जा चल निघा. हा, बोला बोला. काय 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 काय? तर तुम्हाला गाडी घ्यायची ना? बरोबर. तर तुमचं बजेट काय? बजेट म्हणा मोरया. हे बघ, आता इथे व्यवहाराचं बोलणं चालू होतं आहे. अरे हो. अरे गधड्या लिहायला घेते इथे. हा, बस. बजेट म्हणजे बघा, आमचं बजेट 15 ते 20 पर्यंत आहे. वंडरफुल. अहो 15 ते 20 लाखात तर तुम्हाला चांगल्या चांगल्या गाड्या मिळतील. म्हणजे बघा, अहो 15-20 लाख नाही हो, 15-20 हजाराचं बजेट आहे माझं. अहो 15-20 हजारात साधी इम्पोर्टेड सायकल पण मिळणार नाही तुम्हाला. अरे परत कोणीतरी हाक मारते तुला. ए भोजन. नाही, असं कोणी हाक मारत नाहीये मला. पण तरीही तू बाहेर जा. अहो पण कामाचा इथं बाहेर जा. हा हा, हे बघा, मी तुम्हाला माझी फिगर सांगितलेली आहे. फिगर? फिगर म्हणजे माझं कोटेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्याच्या पुढे बोला काय ते. हे कसलं कोटेशन झालं 15-20 हजाराचं? हे बघा, आमच्याकडे फक्त 3.5 लाखापासून 5.5 करोड पर्यंत गाड्या मिळतात. 3.5 लाख ते 5.5 करोड. अहो आयुष्यभराची एफडी मोडली तरी एवढे पैसे जमा होणार नाही तो माझ्याकडे. मग कशा गाड्या घेणार तुम्ही? तू बाहेर हो रे पहिला. चल. हा निघ. ओ बाबा, मी काय म्हणतो, आपण लोन काढूयात का? नाही, लोन नको. आई काय म्हणते माहितीये ना? माझी? तुझी आई काय म्हणणार रे? माझी आई काय म्हणते ते माहितीये ना? कधीही माणसाने कर्ज काढू नये. कर्ज काढलं की झोप उडते. झोप उडली की आरोग्य बिघडतं. आणि आरोग्य ही राष्ट्राची संपत्ती आहे. डंग डंग डंग. खरंय खरंय, ते बघा खरंय. तू कशासाठी आवाज काढले सर डँग 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 करून? अहो मी कुठे काय काढला आवाज? तू काहीच बोलला नाहीस? नाही. मग काय इथे उभा आहेस? चालता हो, चालता हो. ओ बाबा, काय? आत्ता जो डांग 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 असा ध्वनी आला तो आपण आपल्या मुखातनं काढला होतात का? का? ओ बाबा, ती आज घड्याळे 3 वाजलेत ना, म्हणून 3 डांग. म्हणून 3 डांग? कुठल्या जन्मीचे पांग फेडते देव जाणे. हिला किल्ली कोणी दिली रे? आत्यानी. आत्या. हे बघ, आत्याच्या आत्या जा आणि तिला ऐकाव तुझे डांग डांग डांग. आणि लक्षात ठेव, परवाच्या दिवशीचे 7 वाजेपर्यंत मला भेटायचं सुद्धा नाही. कळलंय? निघा निघा. हा टोले दिले पाहिजे देखील. तू बाहेर हो पहिला. आणि हे काय बजेटचं सांगा का? ते बजेटचं सांगा. अहो ह्या बजेटमध्ये फार तर तुम्हाला सेकंड हँड गाडी येईल. सेकंड हँड गाडी म्हणजे काय हरकत आहे? हे बघा, गाडी स्वस्तात मिळेल आणि तुमचा हातही साफ होईल. बाबा सेकंड हँड गाडी नाही. हा, अहो बरोबर बोलतोय तो.
हे बघा, एक काम करा ना, सेकंड हँड गाडी घ्या आणि तुमची हाऊस पुरी करा. बर ते कसं आहे, आम्ही सेकंड हँड गाड्या पण प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुमचं ठरलं की सेकंड हँड गाडी घ्यायची आहे की मला फोन करा. कसं? नाही बाबा नाही. अहो विचार कसला करताय? बघा, सेकंड हँड गाडी घ्या. सेकंड हँड तू खाली ठेव रे ते. सेकंड हँड गाडी मोऱ्या, तुझं बरोबर आहे. आपण सेकंड हँड गाडी घ्यायची. काय आहे त्याच्यामुळे हे म्हणतात तसा हातही साफ होईल आणि मग एकदा नवीन गाडी घेतली ना तसा सफाईदारपणे चालवू शकेन. धडा. बल्ला, ये शर्ट है मेरे चचेरे भाई की, जरा पहन के देख कैसी दिखती है. मला का देतोयस? हा का म्हणजे? अरे अलीकडे तू सेकंड हँड वस्तू वापरतोस ना, गाडी पण नाही का सेकंड हँड घेतेस तू? हो सुचांग, मी मुद्दामूनच सेकंड हँड गाडी घेतो आहे. अच्छा, हो. मुद्दा म्हणजे? आधी जुन्या गाडीवर असा जरा हात साफ करून घेणार आहे. बल्ला, या सगळ्या पळवाट आहेत. हात साफ करायचा असेल तर नवीन गाडीवरही करता येतोच की. ए तू मला शिकू नकोस. तू मला शिकू नकोस. शिकवायला वेळ कुणाकडे आहे? आणि ज्यांच्याकडे सेकंड हँड गाडी असते ना ते शिकवत असतात. और सुन, सेकंड हँड गाडी घेशील ना तेव्हा मला पेढे द्यायला येऊ नकोस. हा, मला नको ते सेकंड हँड गाडीचे पेढे. पण लोकांना काय सांगशील सेकंड हँड गाडी घेतल्यानंतर? हे घ्या माझ्या जुन्या गाडीचे नवीन पेढे. बरं, पेढे फ्रेश आणशील का ते सुद्धा कुठले तरी खराब झालेले आणशील पेढे? हार घालशील तो कुठला घालशील गाडीला? जुना घालशील का नवीन आणशील? आणि तो नारळ फोडशील तो कुठला फोडशील गाडी समोर? घरातला आणशील का नवीन आणशील? घरातला हवा असेल तर माझ्याकडे आहे, देऊ आणून. काही गरज नाहीये, मी माझा बघीन. चला, झालं का हो? अहो, का रडताय का तुम्ही? आता एकदा ठरलंय ना आपलं की जुनी गाडी घ्यायची, मग नवीन गाडीसाठी का रडताय? ओगी रडू नका. रडत नाहीये ग, कांदा कापतोय ना हा. अच्छा, कांदा कापताय होय. मला वाटलं नवीन गाडी घ्यायची म्हणून रडताय की काय. नाही, गाडी घ्यायची तर नवीनच घ्यायची. कशी घेणार आपण नवीन गाडी? ते काही मला माहित नाही, पण माझं ठरलंय गाडी घेईन ना ती नवीनच घेईन. अहो पण हा, सगळं इथे पुन्हा टाकतो. अगं बाई, हे बघितलंस का? काय? हे बघ, कांद्याची टरफल आहे ती. काय बघायचं त्यात? टरफल नाही ग, हे बघ, हे पॅम्पलेट आला. ह्याच्यात काय लिहिलंय? प्या ऑरेंज ड्रिंका, आलिशान गाडी जिंका. माझा विश्वास नाही या अशा गोष्टींवर. अगं असं नाही, माझी आई नेहमी म्हणायची की संधी केव्हाही चालून येऊ शकते. आपल्याला ती आली तर कळत नाही, ती घ्यावी लागते. ह्याच्यात पुढे लिहिलेलं आहे, तुम्ही एवढंच चष्मा. मोरया इकडे. हा, काय बाबा? हे काय लिहिलंय? वाच रे जरा. हा, आम्हाला बूच, तुम्हाला गाडी. प्या ऑरेंज ड्रिंका, आलिशान गाडी जिंका. तुम्ही एवढंच करायचं. ऑरेंज ड्रिंका प्यायचं, ताजं तवानं व्हायचं आणि मग बाटलीच्या बुचाच्या आत डोकवायचं. लपलं असेल गाडीचं चिन्ह बुचात, व्हाल गाडीचे मालक अगदी फुकटात. अरे 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 काय लिहिलंय रे? काय जाहिरात आहे? फुकटातला बुचात, बुचातला फुकटात. अरे अशी यमक जुळवतं का कोणी? अहो बाबा, यमक सोडा. अहो ऑफर बघा, ऑफर. गाडी मिळणार आहे, गाडी. बाबा, आपण आणूयात ना हे कोल्ड्रिंक. असं म्हणतोस? जा आण एक कोल्ड्रिंक आण. अहो एका बाटलीनी काय होणार आहे? अहो 5-7 तरी बाटल्या लागतील. हा, मग ठीक. 5-7 बाटल्या कशासाठी? अहो चान्सेस वाढतील. हे बघ, माझ्या नशिबात जर का एकाच बुचात गाडी असेल ना तर ती मला मिळेल. अहो बाबा, आजी म्हणायची की नाही, संधी कधीही सोडायची नाही. म्हणायची खरी. बर घे, हे 50 रुपये घे आणि चांगल्या 5-7 बाटल्या आण. ओ बाबा, अहो 50 रुपयात कशी बशी एक बाटली येईल? काय सांगतोस? आणि इकडे पैसे. 50 रुपयात फक्त एक बाटली? अरे बाबा, म्हणजे 7 बाटल्यांसाठी अरे बापरे, एवढे पैसे मला परवडणार नाहीत रे बाबा. एवढे पैसे मला परवडणार नाहीत. अहो बाबा, वाईट काय त्यात? अहो 300-400 रुपयामध्ये आपल्याला ही ऑफर मिळते. अहो हा सौदा चांगलाच आहे की. नाही, स्वतःच्या कष्टाचा पैसा मी असा बुचांवर आणि बाटल्यांवर वाया घालवू शकत नाही. ठरलं नाही, ही कोल्ड्रिंकची आयडिया कॅन्सल.
अरे काय इतना सा भंगार लाए हो यहाँ पे? अहो असं काय करताय मालक? हे टीव्ही आहेत ना, हा. एक ट्रक भरून आलेत. अच्छा, आणि ह्या कोल्ड्रिंकाच्या बाटल्या आहेत ना, 5 ट्रक आलेत, 5 ट्रक. कोल्ड ड्रिंक वाका हा 5 ट्रक हा, है. घ्यायचंय का भंगारात? हा घ्या भंगारात घेऊन टाका. बुच अरे बुच अलग किए का? हे काय एवढी बुचत, सगळी बुचत अरे आहे. ये नहीं, वो 5 ट्रक का ढक्कन अलग किए का? हाँ, उसका अलग भाव मिलता है. हाँ. काय काय चाललाय अलीकडे या बुचांचा भाव? बुच्चांचा भाव? हा तुला काय करायचं बुच्चांचा भाव? मला हवी आहे. क्यों? गाडी मिळवायची आहे. हाँ? गाडी बनवायची आहे. देखा भुजंगवा, आ गया ना अपनी औकात पे ये. आता बुचांची गाडी बनवणार आहेस तू? बरोबर आहे, नवीन गाडी घ्यायला तुला काही परवडणार नाही. बनव बुचांची गाडी बनव. ते माझं मी बघीन. की बुच केवढ्याला आहेत ते सांग. 25 रुपये भाव आहे. 50 सांगा. 50. 50. ठीक है. हे घे 50 रुपये. नहीं, हमका नहीं चाहिए. हाँ, 50 रुपये नहीं चाहिए. हाँ, जा ढक्कन लेके आ. नाही चाहिए म्हणजे? अरे नकोय मला, तुला फ्री मध्ये देतोय मी. नाही नको, घे हे पैसे, नाही तर नंतर परत काढशील. साधी 50 रुपये द्यायची लायकी नाही या बल्लाळची म्हणून. घे घे. नहीं, ऐसा कुछ नहीं कहूंगा. बघा. अरे नहीं बाबा, मुफ्त में लेके जा. ये ठीक है बुच्चा. कौन सी गाड़ी बनाएगा, बड़ी वाली या छोटी वाली? आता बघशीलच तू कुठली ती. पगला गया है. येडा झाला. बुच्च बुच्च काम करते. काका, आज आपण काय करणार आहोत? फ्रेंडशिप करायचं? त्यात वेगळं काय करायचं? घरामध्ये 3 भूत बघतोय मी रोजच. आता तुम्हाला मी एक गंमत दाखवणार आहे. चला सगळ्यांनी डोळे बंद करा. अरे कात्यानो, माझे नाही रे, स्वतःचे डोळे बंद करा. आवाज करायचा नाही. आता बघा हा मजा. आता सगळ्यांनी डोळे उघडा. बाबा, ओ एवढी सारी बुच. आता या बुचांचं काय करायचं माहितीये? मला माहितीये, ताजमहाल बनवायचा ना यामिनी काकूंसाठी. मामा, मी ताजमहाल बनले तर चालेल का? तू काहीही बनू नकोस बाई, काहीही बनू नकोस. आणि तू काहीतरी वेगवेगळ्या आयडिया काढून तिला वेगवेगळ्या गोष्टी सुचवू नकोस. गप्प बसा. या बुचांचं काय करायचं माहितीये? या झाकणातली आतली बाजू अशी उघडून बघायची. का का का? अगं त्याचं काय आहे सांग. अगं काय आहे, ह्या झाकणाच्या मागच्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला जर का कारचं चित्र असेल तर आपल्याला एक आलिशान गाडी मिळणार आहे. अय्या, काय सांगतोस काय? किती मज्जा. चला चला चला, शोधा शोधा शोधा. हा शोधा. आणि हे बघा, शोधून झाल्यानंतर जर का बुचात काही सापडलं नाही तर ती बुच पुन्हा तिथेच टाकू नका. बाजूला ठेवा, बाजूला ठेवा. उठा, कामाला लागा.
झालं. एवढी बुचं शोधली पण काही नाही मिळालं. मामा मला कळलं नाही हो, पण आपण नक्की काय शोधत होतो बुचांमध्ये? अगं अगं ज्या बुचाच्या आतमध्ये गाडीचं चित्र आहे असं बुच शोधत होतो की नाही आपण? हो, आता मी शेवटचं बूच उचललं त्यात होतं गाडीचं चित्र. नक्की गाडीचं चित्र होतं का? थांबा थांबा, ह्याच्यात गाडी आहे. आपल्याकडे आली. कुठल्या रंगाची गाडी हवी आहे तुला? आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे तो इकडे, आनंदी आनंद गडे. इकडे तिकडे तो इकडे, बापू, बापू, आनंदी बापू, काय आनंद करताय? गडे, इकडे तिकडे तो बापू इकडे. नाचू नका, बापू नाचू नका. हो नाचू. नाचणार. आज मी भरपूर नाचणार. आज मला खूप आनंद झालाय. बरोबर आहे, पण गुडघ्याच्या वाट्या दुखतील की नाही? अरे दुखू दे, काही वाट्या बेट्या दुखत नाहीत. आनंदी आनंदकडे, नको. इकडे तिकडे तो इकडे. बापू अहो कुठेतरी लचक भरेल. आई लचक बिचक भरत नाही. अरे गाडी आली गाडी. अहो बरोबर आहे, पण बापू अहो संधिवात आहे तुम्हाला, कुठेतरी सांधे निखळती ना. अरे असं बिसं काही नाही रे. माझ्या संधिवातापेक्षा तुला गाडी मिळणार याची संधी मिळाली, याच्यातच मला समाधान आहे. आनंदी आनंदकडे नको, नको. गाडी येणार गाडी. बरोबर आहे, पण तुम्हाला त्रास होईल ना एवढे नाचलात तर. काही त्रास होत नाही. तुला सांगू, तुला गाडी मिळाली. लकी ड्रॉ मध्ये का होईना, पण तुला गाडी मिळाली याचाच मला आनंद आहे. वा वा वा. आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे तो इकडे, तो इकडे, तो इकडे. बापू हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, म्हणजे तुमच्या आशीर्वादामुळे. बरं का, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच ठेवा बरं का बापू. बेटा इथे उभा राहा. हो. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बेटा. हो बापू. बापू बापू. मुलं काय म्हणतायत? आपल्याला लॉटरी लागली आहे. खरंय त्यांचं. अगं हे बघ लॉटरीमध्ये गाडी लागली. आपल्याला गाडी लागली. आपल्याकडे गाडी. गाडी. अहो तुमच्या डोळ्यात पाणी. नाही ग, आनंदाने. इतके दिवस तुम्ही सगळेजण म्हणत होतात ना गाडी पाहिजे आपल्याकडे, गाडी पाहिजे, आहे की नाही. मला कधी वाटलं नव्हतं मी स्वतः अशी गाडी स्वतःहून घेऊ शकेन, नाही की नाही. नाही असं नाही, पण आता मिळणार आहे गाडी आपल्याला. आता गाडी येणार आपल्याकडे सुद्धा गाडी येणार आहे.